मला ॲपलनं कलर परत तर इथेच माझा कल करून घे. तर हॅलो गाईज, खूप दिवसानंतर भेटतोय. ॲक्च्युली इनॲक्टिव्ह होते खूप दिवसापासून, कारण तुम्हाला टाईमही भेटत नव्हता आणि चान्सही भेटत नव्हता. तर आज जाऊन चान्स भेटलाय. आज शूटला चालली आहे. मागे जे एक शूट केलेलं ना, त्यांच्या इथंच हा पण शूट आहे. तर मला 10ला निघायचं होतं ॲक्च्युली, आणि झालेत ऑलमोस्ट 10:30 आणि 11पर्यंत तुला पोचायचं. आणि ह्या टायमाला ट्रॅफिक तर खूपच जास्त असते. आता बघू किती वेळ लागतो. तोपर्यंत अपडेटेड राहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरायचं नाही. तोपर्यंत बाय बाय. तर हॅलो गाईज, पोचली मी. 11 वाजले, अर्ध्या दिवसात पोचली, जे की चांगली गोष्ट आहे. तर मी आता त्यांना बोलवते, तर तिकडे जाऊन मला अपडेट आहे. तोपर्यंत अपडेटेड. तर मी इथं पोचले होते आणि त्यांनी सर्व काही ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं. आणि जसे गेले तसेच जाता जाता त्यांनी मला ॲपल ज्यूस दिला, जे की तो आम्ही इनटेक केला. आणि मग लागलो नेल आर्टला. तर नेल आर्ट करत होते त्यांचीच बहीण, जे की नेल आर्टिस्टही आहे. तर त्यांनी माझे नेल्स डन केले आणि जे की खूप सुंदर होते. त्यांचे डिझाईनपासनं कलरपर्यंत खूप सुंदर होतं. तुम्ही बघू शकतात, हात आणि नखं खूप सुंदर दिसत होते. मग त्यानंतर लागलो आम्ही मेकअपसाठी. तर इथे स्किन प्रेप केली जात होती. त्यांनी आधी स्किन केअर करून घेतला माझा. मग लागले करेक्शनसाठी, जे की माझे ॲक्ने मार्क्स वगैरे जे काय होते ते त्यांना हाईड करत होते खूप फिनिशिंगने. तर तुम्ही बघू शकतात. तर इथं माझा ऑलमोस्ट फेस मेकअप झाला होता. आणि त्यानंतर लागलो आम्ही हेअरस्टाईलसाठी. आणि हेअरस्टाईल म्हटल्यावरती एवढी सुंदर केली होती ना त्यांनी, तुम्ही नक्की पुढं बघाल. तर इथं आधी त्यांनी कर्ल करून घेतल्या आणि हा माझा फायनल लुक होता. फायनल लुक बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं होत होती माझी साडी पिन, आणि साडी पिनच्या नंतर दिला गेला फायनल टचअप. आणि फायनल टचअप म्हटल्यावरती ऑब्व्हियसली मॅन्डेटरी आहेच. तर त्यानंतर तुम्ही बघू शकतात माझा हा फायनल लुक, जे की किती सुंदर होता. तुम्ही हेअरस्टाईल बघू शकतात, त्या गजऱ्यापासनं तर ब्रॉचेसपर्यंत खूप सुंदर झाला होता. आम्ही गेलो होतो पार्कमध्ये आणि तिथं जेवढे लोक होते सर्वांनी काही कॉम्प्लिमेंट्स दिले, सर्व काही बघत होते. आणि लास्टली जेव्हा झालं तेव्हा एक आंटी होते बाहेर, त्यांनी लिटरली रील्स काढले, फोटो काढले, जे की बघून खूप छान वाटलं. मग त्यांना भेटून आम्ही घरी गेलो आणि तुम्ही आमच्या फेसवरची स्माइल बघू शकतात की आउटकम किती छान आला असणार आहे. तर काय झालंय माझं शूट. ॲक्च्युली मी विसरले होते ब्लॉग एंड करायचं, आणि घरी येऊन आठवलं जेव्हा मी ते स्क्रोल करत होते तेव्हा मला कळालं की मी ब्लॉग एंडच नाही केलं. तर मी आता ब्लॉग एंड करते. झालं होतं शूट आय गेस कधीचं झालं होतं, 7:30 समथिंग काहीतरी. पण मला घरी जाता जाता 9, 9:30 झाले होते, कारण की ट्रॅफिकच तेवढी होती. मग मी 9, 9:30ला आले होते. बाकी तुम्ही बघू शकतात, मी इन्स्टाला अपलोड करणार आहे, तर तिकडे जाऊन तुम्हाला रील, फोटोज वगैरे सगळं भेटेल. तर तिकडे जाऊन नक्की बघा. बाकी मग त्यांनी लुक केवढा सुंदर केलेला, खूप जास्त. इवन त्यांनाही आवडला, मलाही आवडला, माझ्या मम्मीला पण आवडला, सगळ्यांना आवडला. कारण की खूप सुंदर एकदम त्यांनी फिनिशिंगने केलं होतं. त्यांचं इवन ते साडीपासनं तर हेअरस्टाईलपासनं खूप सुंदर होतं. आणि त्यांचं स्वभाव तुम्हाला लास्ट ब्लॉगला पण बोलली, खूप चांगलं. तर सगळं खूप छान झालं, फोटोजही खूप छान आले. तर तुम्ही नक्की बघा. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.